नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे जवाहर नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झामसाठी। तर आता रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूयात आपल्या डबल अकॅडमीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे। मित्रांनो, आपल्या बॅचची आपण वैशिष्ट्ये जाणून घेऊया त्याआधी बघूयात आपली बॅच ऑनलाईन असणार आहे। मित्रांनो, ऑनलाईन बॅच असणार आहे। तर मित्रांनो, शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे। तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही, त्यामुळे तुम्हाला क्लास शाळा संपल्यानंतर क्लास अवेलेबल करून दिला जाणार आहे। आणि मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जाणार आहे। 2021 ते 2025 चे जे क्वेश्चन पेपर आहेत तर त्यांचं सुद्धा अनालिसिस करून घेतलं जाणार आहे। आणि मित्रांनो, टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत प्रोव्हाइड केले जातात। आणि मित्रांनो, लेक्चर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह असणार आहे। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात। मित्रांनो, तुम्हाला बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा 80 10 75 77 60 आणि दुसरा नंबर आहे 9049353101 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला तुमची जी 9वीची एक्झाम आहे, 9वी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम द्यायची आहे। आणि या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड आता अवेलेबल झालेलं आहे। सगळ्या विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि परीक्षेच्या वेळी ऍडमिट कार्ड घेऊन जायचं आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। त्यामुळे परीक्षेला जाताना तुम्ही तुमचं हॉल तिकीट विसरून जायचं नाही, ते सोबत घेऊन जायचं आहे। हॉल तिकीट लागतं। परीक्षा तुमची 7 फेब्रुवारी 2026 आहे। टाइम टेबल बघा, त्याच्यावरती तुमचं जे हॉल तिकीट आहे तर त्याच्यावरती तुमचा टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे, किती ते किती वेळ आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे। 7 फेब्रुवारी 2026 रोजी ही एक्झाम होणार आहे। मित्रांनो, 9वीची लेस्ट म्हणजे लॅटरल एंट्रन्स सिलेक्शन टेस्ट इयत्ता 9वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी लेस्ट ही एक्झाम होते। इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही द्यायची असते। मित्रांनो, आता आपण रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ही जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, परीक्षेची माहिती आधी बघूयात। कालावधी 2 तासांचा आहे। पेपर तुमचा मर्यादित वेळेमध्ये असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रश्न प्रकार ऑब्जेक्टिव्ह आहेत। एमसीक्यू टाइप म्हणजेच बहुपर्यायी क्वेश्चन्स असणार आहेत। आणि मित्रांनो, सिलेबस हा इयत्ता 8वीच्या सिलेबस वरती आधारित आहे। इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम द्यायची असते आणि 8वी पर्यंतच अभ्यास करायचा असतो। मित्रांनो, तुमची जर योग्य रणनीती आणि नियमित जर सराव असेल तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे आणि तुमचा नवोदयच्या विद्यालयामध्ये सिलेक्शन नक्कीच होणार आहे। तर मित्रांनो, रिव्हिजनची स्ट्रॅटेजी बघा, याच्या मार्फत तुम्ही जर अभ्यास केला, रिव्हिजन केली तर तुमचा नवोदयमध्ये प्रवेश नक्कीच होणार आहे। आपण आता रिव्हिजनची स्ट्रॅटेजी बघूया। मित्रांनो, एनसीईआरटीचे जे स्टँडर्ड 8 म्हणजे इयत्ता 8वीचे जे पुस्तकं आहेत ती तुम्ही पुन्हा रिव्हिजन करायची आहे, पुन्हा उजळणी करायची आहे। त्याची महत्त्वाचे सूत्र नियम पाठ करा। तुमचे जे गणित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अल्जेब्रामध्ये खूप सूत्र दिलेले आहेत, फॉर्म्युले दिलेले आहेत, तर ते व्यवस्थित पाठ करा। तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता स्कोरिंग सब्जेक्ट आहे, व्यवस्थित अभ्यास करा। मित्रांनो, मागील वर्षाचे प्रश्न सुद्धा सोडवा। 2021 ते 2025 पर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवणं गरजेचं आहे। मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे। आणि मित्रांनो, मॉक टेस्ट टाइम मॅनेजमेंट सुद्धा करायचे आहे। वीक टॉपिक्स वरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे। कमकुवत म्हणजे जे विषय आहेत तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे। मित्रांनो, पीवायक्यू बेस्ड रिव्हिजन आता टिप्स बघूयात। मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ्स तुमचे जास्त स्कोरिंगचे सब्जेक्ट आहेत, त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेत तर व्यवस्थित तुमचा अभ्यास होणार आहे। मित्रांनो, सूत्र आणि शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा। स्टँडर्ड 8 एनसीईआरटीचा बेस मजबूत ठेवा।
आणि व्हिज्युअल लर्निंग करा. व्हिज्युअल लर्निंग म्हणजेच तुम्ही युट्यूबवरचे जे स्टडीशी रिलेटेडचे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही अभ्यासासाठीच फक्त यूज केले पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ बघितले, ॲनिमेशन बघितले अभ्यासाशी रिलेटेड तर तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहणार आहे. त्यामुळे व्हिज्युअल लर्निंग पण आवश्यक आहे, परंतु सोशल मीडिया अभ्यासासाठीच यूज करायची आहे. ठीक आहे. 1 डे 7 डे रिव्हिजन, तुमचा आठवड्याचा 1 दिवस तरी रिव्हिजनसाठी ठेवला पाहिजे. 7 तारीख खूप जवळ आलेली आहे, पुढच्याच महिन्यात ही एक्झाम आहे, त्यामुळे व्यवस्थित रिव्हिजन करा. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केले, अभ्यास केला तरच तुमचा नवोदयमध्ये निवड होणार आहे आणि तुमचं इयत्ता 12वी पर्यंत मोफत शिक्षण होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, रिव्हिजन करा. ठीक आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.